नमस्कार मित्रांनो, महावितरणने एजन्सीसोबत केलेल्या करारनाम्यानुसार शेतात लावण्यात आलेल्या सौर कृषी पंपाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी 5 वर्ष तर सौर पॅनलसाठी 10 वर्षाचा हमी कालावधी ठरविण्यात आलेला आहे. या हमी कालावधीत सौर पंप किंवा सौर पॅनल नादुरुस्त झाल्यास त्याची मोफत दुरुस्ती करण्याची किंवा सौर कृषी पंप पूर्णपणे बदलून देण्याची जबाबदारी ही संबंधित एजन्सीची असते. तर यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे जर आपल्या पंपाचे काही नुकसान झाले, आपल्या पंपामध्ये काही बिघाड झाला, आपला पंप जर व्यवस्थित चालत नसेल, तर मित्रांनो आपण थेट आता ऑनलाईन पोर्टलद्वारे त्याची तक्रार दाखल करू शकतात. तर ही जी काही तक्रार आहे ही ऑनलाईन पद्धतीने कशाप्रकारे दाखल करायची त्याची माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन प्रेस करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपणास मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची जी काही वेबसाईट आहे याच्यावर यायची आहे. येथे आल्याच्यानंतर आपणास येथे रजिस्टर कंप्लेंट, त्याच्याच खाली येते राईस कंप्लेंट, तर याच्यावर आपणास येथे क्लिक करायचे आहे. येथे क्लिक केल्याच्यानंतर आपण पाहू शकतात की येथे शोध निकष, तर येथे आपण लाभार्थी क्रमांक किंवा मोबाईल क्रमांकानुसार याची जी काही डिटेल्स आहे ही यामध्ये शोधू शकतात. तर आपण येथे जर लाभार्थी क्रमांक जर येथे हे ऑप्शन निवडले तर आपणास आपला जो काही लाभार्थी क्रमांक असेल तो आपणास यामध्ये टाकायचा आहे. जर आपल्याकडे मोबाईल नंबर असेल तर त्याद्वारे सुद्धा आपण आपली तक्रार यामध्ये दाखल करू शकता. किंवा खाली येथे लाभार्थी गावाची माहिती आणि नावानुसार शोधा, याच्यावर आपण क्लिक करून आपण कोणत्या जिल्ह्यातील आहात त्याचप्रमाणे आपला तालुका जो असेल तो निवडायचा आहे, गावाचे नाव निवडायचे आहे, त्यानंतर लाभार्थीचे जे काही नाव आहे ते यामध्ये टाकायचे आहे, शोधा या बटनावर क्लिक करायचे आहे. या पद्धतीने सुद्धा आपण आपली जे काही शोध आहे, आपलं जे काही डिटेल्स आहे यामध्ये शोधू शकतात. तर मी इथे मोबाईल नंबर द्वारे तक्रार ही दाखल करणार आहे. तर भ्रमणध्वनी क्रमांक, तर येथे आपला जो काही मोबाईल नंबर आहे आपण फॉर्म भरता वेळेस दिलेला तो नंबर येथे टाकायचा आहे आणि शोधा या बटनावर येथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर अशा प्रकारची डिटेल्स त्या शेतकऱ्याची इथे दाखवली जाईल, जसे की लाभार्थी क्रमांक, जिल्हा, लाभार्थीचे नाव दाखवले जाईल, जे काही मोबाईल नंबर आहे त्याचे शेवटचे 4 डिजिट, त्यानंतर पुरवठादाराचे नाव, जी कंपनी त्या शेतकऱ्यांनी निवड केलेली आहे. तर आपण येथे पाहू शकतात की रोटोमॅक मोटार्स कंट्रोल प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी या शेतकऱ्यांनी निवडलेली होती. अर्जाच्या सद्यस्थितीमध्ये पाहू शकतात की हा पंप बसवलेला आहे. तर तक्रारीचा प्रकार आपण इथे पाहू शकता. तर निवडा याच्यावर इथे जर क्लिक केलं तर आपण पाहू शकतात की इथे 2, 3, 4, 5 प्रकारचे ऑप्शन यामध्ये देण्यात आलेले आहे, जसे की पंप काम करत नाही, सौर पॅनल खराब झाले आहे, सौर यंत्रणा काम करत नाही, सौर पंप किंवा पॅनलची चोरी, किंवा कमी पाण्याचा प्रवाह किंवा दाब, अशा प्रकारचे ऑप्शन यामध्ये देण्यात आलेले आहे. आपला पंप जर काम करत नसेल तर हे ऑप्शन निवडायचे. आपले सौर पॅनल खराब झाले असेल तर हे ऑप्शन निवडायचे आहे. सौर यंत्रणाच काम करत नसेल तर हे, त्यानंतर आपल्या सौर पंपाची किंवा पॅनलची चोरी झाली असेल तर आपणास हे ऑप्शन निवडायचे आहे. कमी पाण्याचा प्रवाह असेल, दाब असेल तर आपणास हे ऑप्शन निवडायचे आहे. जसे की मी इथे कमी पाण्याचा प्रवाह, दाब हे ऑप्शन इथे निवडतो. तर तक्रार संक्षिप्त वर्णन, तर यामध्ये मी हे असेच ब्लँक ठेवतो आणि तक्रार नोंद होती की नाही ते पाहतो. तर तक्रार नोंदवा याच्यावर इथे क्लिक करतो. तर आपण येथे पाहू शकतात की सर्व्हिस रिक्वेस्ट सेव्ड, आणि हा एक आपणास येथे एक नंबर मिळालेला आहे. आपण येथे पाहू शकतात तक्रार दाखल केल्याच्या नंतर. तर याचा एक आपणास फोटो आपल्या मोबाईलमध्ये घ्यायचा आहे, किंवा हा जो काही नंबर आहे हा नंबर आपणास कॉपी करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो आपणास परत येथे रजिस्टर कंप्लेंट आणि त्याच्याच खाली ट्रॅक युअर कंप्लेंट याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. तो जो काही तक्रार आय डी आपणास आलेला होता तो तक्रार आय डी नंबर आपणास यामध्ये टाकायचा आहे. शोधा या बटनावर येथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपण मित्रांनो पाहू शकतात की अशा प्रकारची डिटेल्स परत एकदा इथे आपली ओपन होईल. तर आपण येथे लाभार्थीचे नाव पाहू शकतात, लाभार्थी क्रमांक पाहू शकतात, तक्रार विनंती आय डी येथे पाहू शकतात. त्याचप्रमाणे तक्रारीचा जो काही प्रकार आहे, AG सोलार लो वॉटर फ्लो
प्रेशर आपण ते ऑप्शन निवडले होते, त्यामुळे ते ऑप्शन इथे दाखवत आहे. तक्रार संक्षिप्त वर्णन पाहू शकतात, नल दाखवत आहे. तक्रार स्थिती पाहू शकतात की असाइन्ड संबंधित पुरवठादार रोटोमॅक मोटार कंट्रोल्स प्रायव्हेट लिमिटेड. मोबाईल नंबरसुद्धा इथे दाखवला जात आहे त्या संबंधित कंपनीचा, आपण इथे पाहू शकतात. पुरवठादाराचा जो काही ईमेल असेल तो ईमेल आय डीसुद्धा इथे दाखवला जातो. तारीख आणि वेळ पाहू शकतात 8/12/2025. अशा प्रकारे मित्रांनो आपण आपली जी काही तक्रार आहे ही तक्रार ऑनलाईन अशा पद्धतीने देऊ शकतात. तर यानंतर संबंधित कंपनीचा जो काही पुरवठादार असेल तो पुरवठादार शेतकऱ्याची संवाद साधून या तक्रारीचं निराकरण करेल. तर मित्रांनो हे होतं एक सोलारच्या बाबतीत आपल्यासाठी एक महत्त्वाचं असं एक अपडेट. अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.